गोष्टीची चिंता लागली। बुवा आणि आई जास्त दिवस हे नाही करू शकणार। लपून किती दिवस बसणार ना बुवा। आणि आता आपण तिकडे नाही होत म्हटल्यावर ते सगळे मालती मॅडम आणि आबासाहेबांना जास्तच त्रास देत असतील। आपल्याला लवकरात लवकर परत गेलं पाहिजे। आपण जाणार कसं? आपल्या हाती काही लागलंच नाही अजून। लागेल सर, काय ना काय नक्की हाती लागेल। आणि तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका। ही राणी सोबत असताना लोड घ्यायचा नाही। खरंय, तू सोबत होतीस म्हणून ते सगळं करू शकलोय आपण। बरं, पण उद्या आपल्याला काय करायचं ना ह्याचा नीट विचार करायला पाहिजे। दार लावलंय मी आता। तुम्ही इथं बसला तरी चालेल थोडा वेळ। जरा हळू खोका की। खोकल्याची उबळ काय आता दाबून धरता येते होय? होय, त्यात बी जरा हळू आवाज करा। आणि तोंडाला ठेवून खोकायला काय होते तुम्हाला? तुमचा आवाज जर बाहेर गेला ना तर केवढ्याला पडेल। तुम्ही लपा जरा, मी बघते कोण आले। बघ बघ, काय नाही झालं, कुंडी पडली होती वाऱ्यानं। मला वाटलं कोण आलं का काय। काय चाललंय आपल्या आयुष्यात? गावच्या देवाची जत्रा आहे, तुम्हाला हे असं लपून राहायला लागतंय घरात। राणी आणि इंद्रजित साहेबांना सुद्धा जत्रेच्या टायमालाच बाहेर जायचं होतं का? अगं ह्याच्या मागं पण काहीतरी कारण असेल। ते उगच नाही करणार काय सुद्धा। तुमचं सगळं खरं आहे, पण मला आता राणीची काळजी वाटते। अव ती करते सगळं लोकांच्या भल्यासाठीच, आणि लोकांचं चांगलं बी होतं। पण ही गोत्या ती त्याचं काय? आता बी तिनं काय केलंय ते बघितलं ना तुम्ही? त्या मालतीबाई साहेबांची अट मान्य करायची काय गरज काय होती हिला? हा, आपला संसार दावावर लावून ठेवला या पोरगीने। आता देव नको आणि मालतीबाई साहेबांच्या मनासारखंच घडलं। त्यांनी जर आपल्या राणीला घरातनं बाहेर काढ, असं काय पण होणार नाही। माझ्या राणी पूर्ण विश्वास बघ। माझ्या राणीनं एखादी गोष्ट जर का मनात घेतली ना तर ती करतीच। आणि बघ ह्याच्यात सुद्धा ना तिला यश मिळणारच। आणि ते आबासाहेबांचं घर, त्यांची फॅक्टरी त्यांना नक्की मिळवून देणार। बघच तू। तसं झालं तर देवी आई पावलीच म्हणायची। काहीही झालं तरी फॅक्टरी सेल करायची डील मी आज फायनल करणारच। वॉचमन, तुमचा तो लेख इंद्रा आणि दरिद्र सुंदर राणी कुठे? ते अजून नाही आले। ते काय बुवांची तब्येत जास्त बिघडली, उपचाराकरता थांबलेत। कदाचित ते उद्या येतील। तसंच काही काम असेल तर बोलवून घेतो त्यांना। नाही असू दे। ग्रेट, हे बेस्ट झालंय। माझा प्लॅन आता 100% सक्सेसफुल होणार। वॉचमन, मालकाला पाहिल्यावर सलूट ठोकायचं, कितीदा सांगायचं? सॉरी साहेब। जमतंय, सवय ठेवा। हो साहेब। रतन, लवकर ये। आता तू इथे 2 तास वॉचमन म्हणून काम करायचं। होय आबा। फक्त इथनं कुठे हलू नकोस। नाही आलं तर असंच पाठमार उभा राहा, कोणाला शंका येऊ देऊ नकोस। नाही।
मी जरा काम करू आलो महत्वाचं. हं? बरं आबा मी काळजी घेतो पण मधीच इथं कोण तडमडलं तर. मग घाबरू नकोस, 2 तास तरी कोणी येत नाही. फक्त इकडनं हलू नकोस. नाही आलं तर जमेल ना तुला हे? आबा जमल की. थँक्यू. मी सांगितलेलं काम केले नसले तर मग ही कल्लम्मा काय अवकातीची ऐकणी ते दाखवूनच सोडतं या दोघांना.